चला आपण आता पुढच्या भागाकडे वळूया. त्याच्या पुढच्या प्रॅक्टिस सेट 5.3 साठी आपल्याला काही पॉइंट्स बघायचे आहेत. त्यातला सर्वात पहिला पॉइंट आहे इव्हेंट. त्याच्या आधी आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट आणि त्याच्यापासून आपल्याला जे काही भेटतायत सॅम्पल्स असतील किंवा त्याच्यामधले जे काही ऑक्युपंट्स आपल्याला आहेत ते आपण बघितले होते. आता आपण काय बघणार आहोत, इव्हेंट. इव्हेंट थोडस नीट समजून घ्या. इव्हेंट म्हणजे काय? इव्हेंटला मराठीमध्ये आपण घटना म्हणतो. म्हणजे आपल्याला जे काही निष्पत्ती संचाला जे काही घटना असतात, ज्या काही त्याच्यामध्ये पॉइंट्स येतात, त्यामध्ये जर आपण बघितलं तर जे काही आपल्याला अपेक्षित आहे त्याचा जो संच आहे, ज्या काही घटना आहेत त्याला आपण इव्हेंट म्हणायचं. अ सेट ऑफ, लक्षात घ्या, अ सेट ऑफ फेवरेबल outcomes of a given space is an event. म्हणजे जे काही फेवरेबल आपल्याला आउटकम्स जे काही येतील त्याचा सेट जर आपण एकत्र केला, संच, तर त्याला आपण काय म्हणायचं, इव्हेंट. बघा का, एक्झाम्पल, इव्हेंटचे एक एक्झाम्पल सांगतो, समजून घ्या. एक्झाम्पल लगेच कळेल तुम्हाला. बघा, when two coins are used, बघा का, and getting at least one tail. याचा अर्थ काय की दोन कॉइन्स जर आपण उडवले तर याच्यामध्ये जी घटना आहे ज्याला इव्हेंट आपण म्हणतो तो काय, कमीत कमी एक टेल असायला पाहिजे, म्हणजे एक टी असायला पाहिजे. आता जर तुम्ही पूर्ण संच जर बघितला, बघा का, मी बाजूला लिहितो इथे, जर आपण त्या ठिकाणी पूर्ण संच बघितला तर तुम्हाला माहिती आहे एच आणि एच दोन कॉइन्स आहेत, म्हणजे एच टी, टी एच आणि काय यायला पाहिजे, टी टी. हा आपल्याला काय येतो, पूर्ण सेट आहे हा. पण आपल्याला जो इव्हेंट सांगितलाय म्हणजे याच्यात इव्हेंट आहे की वेन टू कॉइन्स यूज अँड गेटिंग, बघा, वेन टू कॉइन्स, लक्षात घ्या जरा, वेन टू कॉइन्स आर यूज गेटिंग ऍट लिस्ट वन टेल. आपल्याला एक टी पाहिजे. मग असं जर असेल तर आपल्याला याचा जो काही इव्हेंट आहे तो कसा रायटिंग करता येईल, कमीत कमी एक टी पाहिजे, म्हणजे पहिला एच टी यायला पाहिजे, टी एच आणि काय येईल, टी टी. मग अशा वेळेस आपण एन ऑफ ए किती म्हणायला पाहिजे, टी. म्हणजे एखाद्या आउटकम्स मध्ये जर एखादी कंडिशन टाकली, मग त्यामध्ये एक एच असेल किंवा दोन टी असतील तर दोन टी तर एकच येईल याच्यामध्ये, आणि एक टी असेल तर त्या ठिकाणी तीन जागी येतो, एक एच असेल तर तीन जागीच तो येतो. तर असे जे काय आहेत त्याला काय म्हणायचं, इव्हेंट्स. तुम्हाला गणित सोडवताना ते सहज समजतील. आता टाइप्स ऑफ इव्हेंट्स आहेत. आता त्याच्याविषयी आपण जास्त काही माहिती घेत नाही, फक्त तुम्हाला रायटिंग सांगतो मी काय असतात. टाइप्स फक्त माहिती असावे म्हणून आपण त्या ठिकाणी काय करतोय, त्याचे टाइप्स रायटिंग करून घेत आहे. त्याच्यात जास्त आपण काय बघणार नाही, फक्त त्याचे टाइप्स काय आहेत तेवढे तुम्हाला समजावून सांगतो. त्यामध्ये पहिला आहे सर्टन इव्हेंट. पहिला आहे सर्टन इव्हेंट किंवा त्याला दुसरं नाव आहे शुअर इव्हेंट. सर्टन इव्हेंट किंवा शुअर इव्हेंट. सर्टन इव्हेंट किंवा त्याला आपण काय म्हणतो, शुअर इव्हेंट. त्याला मराठीमध्ये शब्द आहे निश्चित घटना, म्हणजे याच्यामध्ये घटना ही निश्चित असते. आता याचे काही पॉइंट्स आहेत, पॉइंट्स पण तुम्हाला समजावून सांगतो मी, कारण पुढे तुम्हाला उपयोग येईल. याला इट कंटेन्स ऑल द सॅम्पल पॉइंट्स ऑफ सॅम्पल स्पेस. बघा, लक्षात घ्या, इट कंटेन्स, मी तुम्हाला एक्झाम्पल सांगेल म्हणजे त्यामुळे तुम्हाला समजायला थोडंसं सोपं जाईल. इट कंटेन्स
ऑल द सॅम्पल पॉइंट ऑफ सॅम्पल स्पेस नीट समजून घ्या. समजणं अतिशय महत्वाचं आहे हे पॉइंट. शुअर इव्हेंट म्हणजे याच्यामध्ये जे काही सॅम्पल पॉइंट्स आहेत ते सॅम्पल स्पेस एवढेच असतात. आता याचं एक्झाम्पल सांगतो बघा. एक्झाम्पल आपण रॅन्डम एक्सपेरिमेंटचं एक्झाम्पल घेऊया. याच्यामध्ये अ डाय इज थ्रोन. आपण एक फासा फेकला बघा का. आणि आता इव्हेंट काय आहे तर इव्हेंट ऑफ गेटिंग a score on the upper face which is less than 7. तुम्हाला एक सांगितलं की बाकीचे समजायला थोडेसे सोपे जाते. मग आता डाय जर थ्रोन केला तर तुम्हाला माहितीये की एस काय यायला पाहिजे 1 2 3 4 5 आणि 6. आणि इव्हेंट काय सांगतो आपल्याला इव्हेंट ए. जर तुम्ही इव्हेंटला ए म्हटलं तर इव्हेंट मध्ये लेस दॅन 7 म्हणजेच काय येतील 1 2 3 4 5 आणि 6 हे झाले लेस दॅन 7. म्हणजे आपल्याला काय भेटलं की सॅम्पल पॉइंट्स आणि सॅम्पल स्पेस तेवढेच भेटले. अशा इव्हेंटला काय म्हणायचं सर्टन इव्हेंट किंवा शुअर इव्हेंट. त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये निश्चित घटना. ती घटना काय असते निश्चित असते. पुढचा पॉइंट सेकंड प्रकार आहे इम्पॉसिबल इव्हेंट. इम्पॉसिबल नावातच आहे बघा इम्पॉसिबल इव्हेंट. आपल्याला जे काही 5.3 सोडवायचे त्यामध्ये हे इव्हेंट्स आपल्याला वापरायचे आहेत आणि त्याच्यावरून तुम्हाला गणित सोडवायचे आहेत. जे इव्हेंट दिले तोच वापरायचा. त्यामध्ये सॅम्पल पॉइंट्स आणि सॅम्पल स्पेस वेगवेगळे होतील लक्षात ठेवा. आता इम्पॉसिबल इव्हेंट मध्ये काय असतं की इव्हेंट इफ इट डज नॉट कंटेन एनी सॅम्पल पॉइंट ऑफ सॅम्पल स्पेस. बघा का इट डज नॉट contain any sample point of sample space. म्हणजे त्यातला कुठलाच सॅम्पल पॉइंट याच्यामध्ये नसतो. आता तुम्हाला एक्झाम्पल सांगितल्यानंतरच हे कळू शकतं. एक्झाम्पल बघा आपण एक एक्सपेरिमेंट घेऊया. अ डाय इज थ्रोन. आपण एक पासा फेकला. लेट ए आपल्याला इव्हेंट काय तयार करायचे लेट ए बी द इव्हेंट ऑफ गेटिंग ए स्कोर ऑन द अपर फेस. नीट समजून घ्या अपर फेस विच इज डिव्हिजिबल बाय 7 7 ने भाग जाणारे आपल्याला अंक पाहिजे. आता एस काय होईल बघा का 1 2 3 4 5 आणि 6 असे की त्याच्यावरती किती असतात 7 असतात. पण आपल्याला त्या ठिकाणी ए जर आपण बघितला इव्हेंट तर इव्हेंट मध्ये एक पण येणार नाही का तर डिव्हिजिबल बाय 7 एक पण नाही. म्हणजे काय झाला तो रिक्त झाला. मग अशा वेळेस आपण ए ला या पद्धतीने साइन दाखवू शकतो. म्हणजे याच्यामध्ये त्याला आपण इम्पॉसिबल इव्हेंट असं म्हणतो आपण. बघून घ्या पहिला काय बघितलं आपण सर्टन इव्हेंट किंवा त्याला दुसरं नाव आहे शुअर इव्हेंट. म्हणजे जेवढे सॅम्पल पॉइंट्स आहेत तेवढे सॅम्पल स्पेस पण आहेत. त्यानंतर आपण काय बघितलं इम्पॉसिबल म्हणजे काय की त्या ठिकाणी आपल्याला इम्पॉसिबल इव्हेंट असतो. म्हणजे त्यामध्ये कुठलाही एक पॉसिबल तुम्हाला सॅम्पल पॉइंट हा सॅम्पल स्पेस मधला भेटणार नाही. महत्वाचे थोडेसे नीट समजून घ्या. थर्ड आहे सिंपल किंवा त्याला दुसरा शब्द आहे एलिमेंटरी इव्हेंट. सिंपल किंवा त्याला आपण काय म्हणायचं एलिमेंटरी इव्हेंट. त्याला मराठीमध्ये
एक घटकी घटना म्हणतात. एक घटकी म्हणजे एक, लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला त्यामध्ये एक घटकी असेल तर त्याला आपण काय म्हणतो, सिंपल किंवा एलिमेंटरी इव्हेंट. इव्हेंट कन्सिस्टिंग ओनली, लक्षात घ्या, इव्हेंट कन्सिस्टिंग ओनली वन सॅम्पल पॉइंट of a sample space, of a sample space, त्याला आपण काय म्हणतो, एलिमेंटरी इव्हेंट. आता आपण इव्हेंट मध्ये किती आपल्याला यायला पाहिजे, एकच यायला पाहिजे. आता हे तुम्हाला मी समजत बसत नाही, आपल्याला उदाहरण आले की कळतील. आता त्याचं एक्झाम्पल आपण डायरेक्ट म्हणूया. सपोज मी असं म्हटलं की ड्रा इज थ्रोन 1 2 3 4 5 6 8 आणि याचा इव्हेंट आपण असं म्हणूया की अपर फेस विच इज डिव्हिजिबल बाय 5. आता डिव्हिजिबल बाय 5 हा जर आपण इव्हेंट पकडला तर याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू डिव्हिजिबल 5 फक्त एकच येणार आणि याला आपण नंबर ऑफ ए किती यायला पाहिजे, 1, म्हणजे याच्यात एकच अंक आला. तर अशा वेळेस आपण त्याला काय म्हणतो, सिंपल इव्हेंट, किंवा त्याला दुसरा शब्द आहे एलिमेंटरी इव्हेंट. मराठीमध्ये त्याला एक घटकी घटना असं म्हणतात. एक घटकी म्हणजे काय, त्याच्यामध्ये एकच सॅम्पल पॉइंट आहे आणि त्याच्यात आपल्याला स्पेस मधून एकच सॅम्पल पॉइंट भेटतो. आता बाकीचे तुम्हाला समजत बसणार नाही मी जास्त, जे आपल्याला गरजेचे तेवढे झाले. बाकीचे तुम्ही थोडंसं वाचन करून आणि समजून घ्या. थोडंसं तुम्हाला सांगून देतो मी. चौथा आहे म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. बघा का, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. आता याला मराठीमध्ये शब्द आहे पूरक घटना. लक्षात घ्या, काय शब्द आहे, पूरक. आता याच्यामध्ये एक्सक्लुझिव्ह जर बघितला तर 2 इव्हेंट्स आर कॉल्ड म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट इफ दे डू नॉट हॅव एनी सॅम्पल पॉइंट इन कॉमन. बघा का, डू नॉट हॅव एनी सॅम्पल पॉइंट इन कॉमन. सॉरी, पूरक घटना नाही, परस्पर अपवर्जी घटना असं मराठी शब्द याला, परस्पर अपवर्जी घटना. दे डू नॉट हॅव एनी सॅम्पल पॉइंट इन कॉमन, म्हणजे त्यांचा कॉमन असं सॅम्पल पॉइंट नसतो. तर या 2 इव्हेंट मध्ये आपण ते सांगू शकतो. एवढी त्याच्यामध्ये पुढे आपण जर गणित आले तर ती माहिती समजून घेऊया. दुसरा आहे 5 नंबरचा एक्झिस्टिव्ह. लक्षात घ्या, एक्झिस्टिव्ह इव्हेंट. याच्यामध्ये 2 इव्हेंट्स म्हणजे 2 इव्हेंट्स, 2 इव्हेंट्स आर सेड टू बी एक्झिस्टिव्ह इव्हेंट इफ देअर युनियन इन सॅम्पल स्पेस. युनियन इज ए सॅम्पल स्पेस, त्याचं एकत्रीकरण हा सॅम्पल स्पेस येईल. तर अशा वेळेस त्याला आपण काय म्हणतो, एक्झिस्टिव्ह इव्हेंट. त्याला मराठीत सर्वसमावेशी घटना असा शब्द आहे. सपोज एक्झाम्पल जर म्हटलं तर ए समजा 1 2 आणि 3 लक्षात घ्या, आणि बी पण समजा, लक्षात घ्या, 3 4 5 आणि 6 आहे. जर आपण एकत्र केलं ए आणि बी ला, म्हणजे ए युनियन जर आपण बी केला तर काय काय, 1 2 3 4 5 आणि 6. तर अशा वेळेस तो काय एस आहे. हा पॉइंट थोडासा समजून ठेवा, गरज लागेल त्यावेळेस आपण तिथे बघूया. तर अशा प्रकारे आपण काय असतं, त्याला एक्झॉस्टिव्ह इव्हेंट असं नाव आहे. मराठीमध्ये त्याला सर्वसमावेशी घटना असा शब्द आहे. आणि लास्ट 6 नंबर आहे कॉम्प्लिमेंटरी, जो मगाशी माझ्याकडून शब्द आला होता तो म्हणजे पूरक घटना. त्याचं कॉम्प्लिमेंटरीला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, पूरक घटना, कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट. ते फक्त समजून घ्या, गणितांमध्ये आल्यानंतर मी तुम्हाला ते समजावून सांगेल, त्याची एवढी गरज लागणार नाही, परंतु माहिती असावी यासाठी हे इव्हेंटचे प्रकार थोडेसे लक्षातच ठेवा.
तर याच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी म्हणजे त्या ठिकाणी आपण पूरक घटना असे याला म्हणतो. Two events are said to be complementary events if they satisfy the following two conditions. त्याच्या दोन कंडिशन्स आपल्याला सॅटिस्फाय होत असतील तर. एक आहे, जर का आपण याच्यातला कॉमन पॉइंट जर बघितला, समजा तो इम्पॉसिबल इव्हेंट असेल किंवा त्याचा युनियन जर केला तर आपल्याला तो एस म्हणजे सॅम्पल स्पेस आला पाहिजे. असं ते गणितांमध्ये तुम्हाला मी समजावून सांगेल जेव्हा गरज लागेल त्यावेळेस. तर या दोन कंडिशन मध्ये आपण त्याला कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट असं म्हणतो. पुन्हा एकदा लक्ष द्या, महत्वाचं काय, इव्हेंट अ सेट ऑफ फेवरेबल आउटकम्स ऑफ अ गिव्हन स्पेस इज इन इव्हेंट. एक्झाम्पल, व्हेन टू कॉइन्स आर यूज अँड गेटिंग ऍट लिस्ट वन टेल. तर आपल्याला एस काय आहे, सॅम्पल स्पेस. तर ए आपल्याला एच 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 टी टी एच आणि टी टी. तर आपल्याला एक काय पाहिजे, टी पाहिजे. तर असे असताना आपल्याला 3 भेटतील. तर याला आपण काय म्हणतो, इव्हेंट्स. तर टाइप्स ऑफ इव्हेंट मध्ये आपल्याला किती प्रकार आहेत टोटल, आपण किती बघितले, हे 6. तर या प्रकारानुसार आपल्याला गणित सोडवायची आहे. आता जास्त वेळ न घालवता आपण इव्हेंटच्या साहाय्याने 5.3 कडे वळूया. प्रॅक्टिस सेट 5.3. आता क्वेश्चन सोडवताना एक काळजी घ्यायची, लक्षात घ्या, सॅम्पल स्पेस आणि त्याचे नंबर. इव्हेंट पहिला आपल्याला सॅम्पल स्पेस शोधावे लागतील आणि नंतर आपण त्याची इव्हेंट सोडवायचे एक एक. आता सॅम्पल स्पेस त्यांनी दिलेलं आहे, आपल्याला सॅम्पल स्पेस पण काय करायचं आहे, सोडवायचं आहे आणि त्याचं एन ऑफ एस पण लिहायचं आहे नंबर. आणि राईट एबीसी इन द सेट फॉर्म अँड राईट नंबर ऑफ ए बी सी. म्हणजे आपल्याला त्याचे काय करायचे, नंबर्स पण रायटिंग करायचे आहेत. तर सर्वात पहिला पॉइंट बघा, आपल्याला काय सांगितलंय एक मध्ये, वेन अ डाय इज थ्रोन. आपल्याला एक फासा फेकायचा आहे. सोपेच गणित आहे, थोडेसे नीट लक्ष दिलं तर लगेच समजते. वेन अ डाय इज थ्रोन, तो सॅम्पल स्पेस म्हणजे एस काय यायला पाहिजे बघा, 1 2 3 4 5 आणि 6. आपल्याला काय भेटला, हा सॅम्पल स्पेस. याचा नंबर एन किती आहे म्हणजे संख्या, तर किती यायला पाहिजे, 6. आता आपल्याला इव्हेंट सोडवायची एक एक. आता इव्हेंट ए, लक्षात घ्या हे सोपे. आता इव्हेंट ए काय सांगितले त्यांनी, इव्हन नंबर ऑन दी अपर फेस. बघा, आपण पहिलं त्यांनी जी कंडिशन दिले त्याच्यानुसार आपण आउटकम राईट केले. आता आपण इव्हेंट सोडवायचे एक एक. आता इव्हन नंबर ऑन द अपर फेस ही काय पहिली इव्हेंट आहे. मग आता त्याला आपण ए म्हणूया दिल्याप्रमाणे. आता इव्हन नंबर, आता इव्हन नंबर कोणते कोणते बघा, तर त्याच्यामध्ये बघितलं तर 2 4 आणि 6 हे इव्हन नंबर आहेत. म्हणजेच ही एन ऑफ ए किती आला, 3. याची संख्या किती झाली, 3. बघा किती सोपं आहे. ही झाली पहिली इव्हेंट. अशी सर्व गणित सोडवायची आहेत इव्हेंट. आता याच्यातली आपल्याला सेकंड इव्हेंट तयार करायची. सेकंड म्हणजे इव्हेंट कोणती येईल, बी. आता इव्हेंट बी पण रायटिंग करूया. काय सांगितलं त्यांनी, ऑड नंबर ऑन द अपर फेस. ऑड नंबर ऑन दी अपर फेस रायटिंग करून घ्या. आता ऑड नंबर त्याला बी म्हणूया आपण. ऑड नंबर कोणते कोणते येतील, 1, त्यानंतर 3 आणि 5. हे काय झाले, ऑड नंबर. याचा अर्थ एन ऑफ बी म्हणजे नंबर ऑफ बी पण किती यायला पाहिजे, 3. बघा सोपे आहे एकदम. हा झाला इव्हेंट बी. आता इव्हेंट सी कडे वळूया आपण. इव्हेंट सी काय, प्राइम नंबर ऑन द अपर फेस. प्राइम नंबर ऑन दी अपर फेस. प्राइम नंबर म्हणजे मूळ संख्या. आता 1 2 3 4 5 आणि 6 मध्ये
मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत तर 2, 3 आणि 5. मूळ संख्या प्राईम नंबर्स म्हणजे ज्याला त्याच संख्येने भाग जातो अशा, म्हणजे कोणत्या येतील 2, 3 आणि 5. याचा अर्थ n ऑफ c किती यायला पाहिजे 3. 3 अंक आहेत म्हणून 3. तर अशा प्रकारे आपण हा पहिला प्रश्न सोडवला. बघा, 1 डाय इज रोल्ड. आपल्याला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी डाय जर आपण टाकला तर त्याच्यात 1, 2, 3, 4, 5, 6 हा काय झाला सॅम्पल स्पेस, म्हणजे आपला मेन जे काही ऑप्टेन आहे ते. त्यानंतर एन ऑफ एस किती झाला 6. मग इव्हेंट ए काय तर इव्हन नंबर ऑन द अपर फेस, तर काय 2, 4 आणि 6 अशी टोटल किती येईल 3. दुसरा इव्हेंट बी काय सांगतो ऑड नंबर ऑन द अपर फेस 1, 3 अँड 5, तर त्याला किती येईल 3. आणि प्राईम नंबर ऑन द अपर फेस म्हणजे प्राईम नंबर जर बघितले तर किती येतात 3. हा झाला क्वेश्चन नंबर 1. आता क्वेश्चन नंबर 2 कडे वळूया. थोडस फुल स्क्रीन करतो मी, जेणेकरून आपल्याला जागा जास्त भेटेल रायटिंग करायला. पहिला, आता 2 डाइस आर रोल्ड सायमल्टेनियसली. बघा, 2 डाइस आर रोल्ड सायमल्टेनियसली. बघा, तर याच्यावरून आपण मी इथे 2 भाग करून ठेवतो जेणेकरून एकाच पेजवर आपल्याला हे गणित पूर्ण बसवता येईल. आता 2 डाइस म्हणजे 2 असे जर टाकले तर तुम्हाला माहिती आहे 36 तुम्हाला आठवत असेल आपण तयार केले होते. तर एस इक्वल टू पहिला काय काय येईल बघा, 1, 1, त्यानंतर 1, 2, 1, 3, लक्षात घ्या 1, 4, 1, 5, रायटिंग करा 1, 6. आता इकडे 2, 1, 2, 2, 2, 3, 2, 4, 2, 5, 2, 6, रायटिंग करा 3, 1, 3, 2, 3, 3, 3, 4, 3, 5 आणि 3, 6. आता 4, 4, 1, 4, 2, 4, 3, 4, 4, 4, 5 आणि 4, 6. आता 5 येईल 5, 1, 5, 2, 5, 3, 5, 4, 5, 5, 5, 6 आणि लास्ट 6 अंक असतात ना 6, 1, 6, 2, 6, 3, 6, 4, 6, 5, 6, 6. आता हे मोजले तर तुम्हाला माहिती आहे किती टोटल 36 आहेत. याचा अर्थ एन ऑफ एस किती यायला पाहिजे 36. आता याच्यात आपण काय केलं सॅम्पल स्पेस शोधला. पहिले सगळ्यांची सॅम्पल स्पेस शोधायची आणि मग इव्हेंट्स बघायचे काय काय. आता इव्हेंट आपल्याला त्या ठिकाणी एक एक इव्हेंट राईट करावा लागेल, त्याशिवाय इव्हेंट तुम्हाला करणार नाही. पहिला इव्हेंट सांगितलाय ए. बघा, इव्हेंट ए काय सांगितलाय the sum of the digit on upper faces is a multiple of 6. 6चे मल्टिपल पाहिजेत, लक्षात घ्या. आता 6चे मल्टिपल जर बघितले तर 6 आणि 6 12, 6 18. आता याच्यात जर टोटल केली तर 6 6 12, लक्षात घ्या इथे हा 6 6 12 होईल आणि 6. तर याच्यामधले सर्व अंक ज्याची टोटल ज्याची सम किती येते 6 असे शोधायचे पटापट. बघा का, आता ए मध्ये बघा सम ऑफ द डिजिट ऑन अपर फेस इज अ मल्टिपल ऑफ 6. आता बघा इथे 6 होईल तर कोणते कोणते येतात लक्षात घ्या. याच्यात पहिला येईल 1 आणि 5, याची टोटल होते 6. बघा, त्याच्यानंतर पुढचा जर बघितला तर 4 आणि 2 6 होतील. त्याच्यानंतर 3 आणि 3 6, मधले नाही होणार. त्याच्यानंतर 4 आणि 2 6 होतील. नंतर 5 आणि 1 6 होईल आणि 6 आणि 6 हे किती होतील 12. म्हणजे त्याला
आपल्याला काय तर 6चा पाडा आला पाहिजे, मल्टिपल ऑफ 6. तर एवढंच आहे ना. मग ते इथे रायटिंग करतो मी. पहिला काय 1 आणि 5, त्याच्यानंतर 2 आणि 4, त्याच्यानंतर 3 आणि 3, नंतर 4 आणि 2, 4 आणि 2, त्याच्यानंतर 5 आणि 1, आणि शेवटी आहे 6 आणि 6. तर आपल्याला एन ऑफ ए इव्हेंट हा किती यायला पाहिजे? 6. झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर इव्हेंट ए चं. इव्हेंट ए, the sum of the digits on the upper face is a multiple of 6. तो किती आहे? मल्टिपल ऑफ 6 आहे. तर आपल्याला आन्सर किती येतं? 6. कारण 6च्या पाड्यात 6 1 6, 6 2 12, म्हणजे सगळ्यांची बेरीज जर करायला गेलं तर 6 आणि 6 6 एकच असणार, शेवटचा 12. इव्हेंट बी काय बघा. The sum of the digits on the upper faces is minimum 10. मिनिमम किती पाहिजे? 10. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये मिनिमम 10 आहे, म्हणजे एकतर 10 किंवा त्याच्यापेक्षा जास्त चालते. म्हणजे तुम्ही जर बघितला, द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेसेस इज मिनिमम 10, म्हणजे किती पाहिजे? 10. आता मिनिमम म्हणजे काय आपल्याला पाहिजे, तर ते कंडिशन थोडीशी समजून घ्या. आपल्याला बी मध्ये काय काय यायला पाहिजे, तर मिनिमम 10 पाहिजे, म्हणजे कमीत कमी 10. तर जास्तीत जास्त किती पण होऊ शकतात, लक्षात घ्या. 10च्या खाली आपल्याला आणायचे नाहीत. हा पॉइंट खूप जणांना कळत नाही. त्यामुळे आपल्याला बी इव्हेंट मध्ये कोणते कोणते अंक येतील तुम्हाला मी दाखवतो. त्याच्या आधी मी हे जे काही येलो पार्ट आहे तो काढून टाकतो. आता तुम्हाला समजायला थोडस सोपं जाईल. बघा, पहिला 10 येईल असा कोणता आहे बघा. बेरीज पहिली टोटल 10 आली पाहिजे. जर तसं बघितलं तर याच्यात सगळ्यात मोठा अंक यायला पाहिजे 4 आणि 6, ज्याच्यामध्ये टोटल किती येईल? 10. बघा, याची टोटल 10. त्याच्यानंतर 5 आणि 5, बाकीच्यांची टोटल कमी होईल. त्याच्यानंतर 5 आणि 6 मात्र मोठा होईल. कारण का? तर त्याची टोटल ही 10 पेक्षा जास्त होईल. त्याच्यानंतर 6 1 नाही होणार, 6 आणि 4 10 होतील, आणि 6 5 11 आणि 6 12. तर हे जे येलो पार्ट आहेत एवढेच हे काय होतील, मिनिमम 10 किंवा त्याच्यापेक्षा जास्त होतील. आपल्याला मिनिमम म्हणजे कमीत कमी 10 पाहिजे, जास्तीत जास्त किती पण. तर पहिला येईल, पहिला किती येईल? 4 आणि 6. त्याच्यानंतर येईल 5 आणि 5, याचे टोटल 10 होते. त्याच्यानंतर 5 आणि 6 याचे 11 होईल. 6 आणि 4 10 होतील, 6 आणि 5 11, आणि 6 आणि 6 12. तर आता याच्यामध्ये लक्षात घ्या, हे सर्व कॉमा टाकून द्या, मध्ये कॉमा टाकायची सवय ठेवा. आता याची आपण टोटल मोजूया किती येतात ते. तर मोजले तर येतात 6, म्हणजे आपला आन्सर एन ऑफ बी किती यायला पाहिजे? हे तुमचा आन्सर आहे, लक्षात ठेवा. हा पॉइंट सर्वात महत्वाचा आहे. तुम्ही इव्हेंट तयार कराल, तुम्ही सॅम्पल स्पेस तयार कराल, इव्हेंट पण बरोबर शोधाल, पण आन्सर जर लिहिलं नाही तर तुमचे मार्क्स तिथे जातील. त्यामुळे नीट व्यवस्थित शोधायचं काम करायचं. प्रॅक्टिस हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे तुमच्यासाठी. त्या गणितांची तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला ते कळेल. आता इव्हेंटची लास्ट सांगितले, द सेम डिजिट ऑन बोथ द अपर फेसेस. आता हा सोपा आहे. इव्हेंट सी काय लक्षात घ्या, इव्हेंट सी, द सेम डिजिट on both the upper faces, on both the upper faces. आता सी जर आपण काढायला गेलो
तुम्हाला पुन्हा मी काय करतो, कलर तो येलो पार्ट काढून टाकतो मी, जेणेकरून तुम्हाला समजायला थोडस सोपं जाईल. तिथे रायटिंग करतो मी परत. इथे 4 आणि 6 असेल, इथे 5 आणि 5, 5 आणि 6 आणि इथे 6 आणि 5 असेल. आता बघा, ज्याच्या अपर फेस म्हणजे दोन्ही सेम आले पाहिजे. मग असे कोणते कोणते तर सेम असणारे 1 1 आहे एक, त्याच्यानंतर 2 2 येईल, 3 3 येईल, 4 4 येईल, 5 5 येईल आणि 6 येईल. तर हे काय झाले, सेम अपर फेसेस मध्ये सेम येणार. मग कोणता येईल पहिला, 1 1, त्यानंतर 2 2, 3 3, 4 4, 5 5 आणि काय येईल, 6 6. तर अशा प्रकारे एंड ऑफ सी हा पण किती येईल, 6. बघा, सोपं गणित आहे एकदम. आपल्याला काय करायचे, तर पहिला सॅम्पल स्पेस तयार करायचं आणि मग त्याच्यावरून इव्हेंट सोडवायच्या. इव्हेंट म्हणजे त्याच्या काही कंडिशन्स असे देतात की ते आपल्याला त्याच्यामधून त्याचा नंबर किंवा त्याची जी काही माहिती आहे ती शोधून रायटिंग आपल्याला करायची असते. तर अशा प्रत्येकाच्या 3 3 इव्हेंट आहेत आणि त्याचे आपल्याला आन्सर्स काय करायचे आहेत, शोधायचे आहेत. प्रॅक्टिस तुम्हाला सर्वात महत्वाची याच्यामध्ये. पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या. 2 डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली. तर 36 पॉईंट्स येतील. तुम्हाला माहिती आहे 1 1 1 2 1 3. म्हणजे ह्या काय झाल्या, आपल्याला रॅन्डम एक्सपेरिमेंट मध्ये प्रोबॅबिलिटी झाली. म्हणजे तुम्हाला माहित आहे की रिझल्ट काय आहेत, बट वी डू नॉट नो विच रिझल्ट वी, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला कोणता रिझल्ट भेटेल याच्याविषयी आपल्याला माहिती नसते. मग अशा वेळेस इव्हेंट जर दिला तर त्याच्यावरून तुम्ही काय करायचे आहेत, गणित सोडवायची आहेत. 5.3 आपण आज कम्प्लीट केले.